कैलासवासी कांतीलाल आबा जनार्दन तळेकर यांचा आज दशक्रिया विधी. तळेकर परिवारावरती जो दुःखाचा डोंगर कोसळला, ईश्वर चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या परिवारातील सर्वांना हे दुःख सहन करण्याची ताकद परमेश्वराने देवो. आबांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, काही अंशी तरी मुक्त होण्यासाठी या ठिकाणी आबांच्या परिवारानं काही देणगी देण्याचं मानस व्यक्त केला. या निमित्तानं तरी आबांच्या ऋणातून थोडंसं आपण मुक्त होऊ यासाठी परिवारातर्फे काही देणगी या ठिकाणी देण्यात येते. या देणगीचे पाकिट काही माझ्याकडे आहेत. ते वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ज्या ठिकाणी दानाची गरज आहे, दानाची तहान आहे, त्याच ठिकाणी करूया दान या उक्तीप्रमाणे या परिवारानं काही देणग्या या ठिकाणी दशक्रिया विधीनिमित्त दिलेल्या आहेत, त्या मी जाहीर करतो. काही देणग्या यातल्या पूरग्रस्तांसाठी आहेत. सौ पार्वती धनाजी मस्के, उंदरगाव, तालुका माढा या पूरग्रस्त आहेत. त्यांच्यासाठी परिवाराच्या वतीनं देणगी देण्यात येते. त्यांनी त्या देणगीचा स्वीकार करावा. चला. पार्वती धनाजी मस्के, महेश तळेकर सर यांनी या देणगीचं वितरण करावं. छायाताई तळेकर यांनी ही देणगी वितरित करावी. त्याचबरोबर कविता बापूसाहेब शिंदे, मुक्काम पोस्ट पाकणी, याही पूरग्रस्त ताईंना या परिवारातर्फे देणगी जाहीर होते. सुलभाताई तळेकर, सुलभाताईंनी ही देणगी द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. आलेत का? बापूसाहेब शिंदे हे ही देणगी स्वीकारतायत. श्री सौदागर गायकवाड, राहणार घाटणे, तालुका मोहोळ, हेही पूरग्रस्त आहेत. यांनाही या परिवारातर्फे या निमित्तानं देणगी जाहीर होते. महेश तळेकर सर यांना विनंती करतो की आपण ही देणगी वितरित करावी. श्रीमती सुकेशना बापूराव गायकवाड, मुक्काम पोस्ट घाटणे, तालुका मोहोळ, याही पूरग्रस्त ताईंना या ठिकाणी या परिवारातर्फे देणगी देण्यात येते. आलेत का? दुसरी घ्यायला हवं कुणाला तरी. सुकेशना बापूराव गायकवाड यांची देणगी या ठिकाणी स्वीकारली जाते. बापूराव तळेकर नेते यांना मी विनंती करतो की आपण ही देणगी वितरित करावी. श्री सुधीर सुभाष गायकवाड, मुक्काम पोस्ट घाटणे, यांनाही या परिवारातर्फे देणगी जाहीर होते. महावीर तळेकर यांना मी विनंती करतो की आपल्या शुभास्ते ही देणगी आपण द्यावी. आमचे मित्र भारत कांतीलाल तळेकर यांचे मित्र सुधीर ज्ञानदेव देवकर हे अनेक दिवसांपासून वैद्यकीय उपचार घेतात. त्यांनाही मित्रत्वाच्या वतीनं वैद्यकीय उपचारासाठी देणगी या परिवाराकडून जाहीर होते. सुधीर ज्ञानदेव तळेकर यांची देणगी स्वीकारतायत कुबेर कवडे सर. महेश तळेकर सरांना विनंती करतो की आपण ही देणगी पाकिट द्यावं.
आजच्या कार्यक्रमाचं उत्कृष्टरित्या संयोजन करणारे गोमाता मंदिरचे संस्थापक, उत्तरेश्वर पंचगव्य प्रोडक्ट चे निर्माता श्री परमेश्वर दत्तात्रय तळेकर गोसेवक यांना गोशाळा या परिवाराकडून मदत मिळते, देणगी मिळते. परंतु परमेश्वर बाप्पांचं म्हणणं असं आहे की मी सक्षम आहे, गोशाळा सांभाळण्यासाठी मी सक्षम आहे. माझी देणगी माझे मित्र ग्रामपंचायत कर्मचारी मुनिराज पोळके यांना औषधोपचारासाठी ही देणगी माझ्या वतीनं मी देतोय. तर मुनिराज पोळके या ठिकाणी असतील किंवा त्यांचे कोण नातेवाईक असतील तर त्यांनी या देणगीचा स्वीकार करायचा आहे. ग्रामपंचायत सदस्य अनंत तळेकर यांच्याकडे ही देणगी तळेकर परिवारातर्फे सुपूर्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर तम्माजी तुळशीराम जाधव राहणार केम गृह बांधणीसाठी यांना सहकार्य म्हणून काही देणगी तळेकर परिवारातर्फे या ठिकाणी देण्यात येत आहेत. तम्माजी जाधव यानंतर श्री नागनाथ मतिमंद निवासी विद्यालय केम या निवासी विद्यालयात मतिमंद विद्यार्थ्यांना उत्कृष्टरित्या सांभाळलं जातं आणि शिक्षण दिलं जातं. एकूण 30 विद्यार्थी या विद्यालयामध्ये अध्ययन करतायत. या विद्यार्थ्यांसाठी या परिवारातर्फे गणवेश देण्यात येत आहेत. वस्त्रदान म्हणून या परिवारातर्फे गणवेश देण्यात येत आहेत. रवींद्र पाटील सरांना मी विनंती करतो की या परिवाराची ही देणगी आपण स्वीकारावी. ही देणगी देत आहेत सर या श्री महेश तळेकर सर. हातात ते नाव पुढे घ्या सर. नाव पुढे घेतलं. ग्रामपंचायत सदस्य अनंत तळेकर ग्रामपंचायत सदस्य देणगी पाकिट आपल्या हस्ते सरांना द्यावं. पाटील सरांकडे यानंतर श्री जगदंबा कमला भवानी मुगबधीर निवासी विद्यालय देवीचा माळ करमाळा यांनाही शालेय साहित्यासाठी या तळेकर परिवारातर्फे देणगी देण्यात येते. त्या देणगीचा स्वीकार त्यांनी करावा. बापूराव नेते तळेकर यांनी हे देणगी पाकिट द्यावं. काका कुठे गेले? अच्युत काका आहेत ना? कुमारी श्रावणी बापूराव वेदपाठक या विद्यार्थिनीच्या शालेय शिक्षणाकरता या परिवारातर्फे देणगी देण्यात येत आहे. बापूराव पोपटराव वेदपाठक यांनी या देणगीचा स्वीकार करायचा आहे. एपी ग्रुपचे अध्यक्ष अच्युत काका यांना मी विनंती करतो की आपण काका बाहेर सतीश अण्णा खानट यांना विनंती करतो की आपण हे देणगी पाकिट बापूराव वेदपाठक यांना द्यायचंय. आमचे मित्र कुबेर कवडे
यांची कन्या साक्षी कुबेर कवडे हिचा MBBS या मेडिकल शिक्षणासाठी निवड झालेली आहे आणि तिला शिक्षणासाठी मदत म्हणून या परिवारातर्फे देणगी देण्यात येते. त्या देणगीचाही स्वीकार या ठिकाणी आमचे मित्र कुबेर कवडे यांनी करावा. ही देणगी दिली जाते संदीप तळेकर यांच्या शुभ हस्ते. श्री भैरवनाथ मंदिर देवस्थान केम तळेकर गल्ली या मंदिरासाठी या परिवाराच्या वतीनं देणगी दिली जाते. या देणगीचं पाकिट घेण्यासाठी मंदिराचे व्यवस्थापक आलेत का? भाऊराव तळेकर यांनी हे पाकिट घ्यावं. सर या तुम्ही. महेश तळेकर सरांच्या हस्ते ही देणगी वितरित होते. श्री केमेश्वर मंदिर देवस्थान केम या मंदिराचा जीर्णोद्धार या जीर्णोद्धाराचं काम या ठिकाणी चालू आहे. त्यासाठी या परिवारातर्फे देणगी देण्यात येते. मंदिराचे व्यवस्थापक संपत संभाजी जाधव यांना विनंती की आपण हे देणगी पाकिट घेऊन जायचंय. महेश तळेकर सरांच्या हस्ते हे देणगी पाकिट देण्यात येत आहे. ठीक आहे. श्री शंकरेश्वर मंदिर देवस्थान केम या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सुद्धा या परिवारातर्फे देणगी देण्यात येते. हे देणगीचं पाकिट ही महेश तळेकर सर यांच्या शुभास्ते देण्यात येत आहे. तळेकर परिवाराची ज्या देवस्थानावर अतीव श्रद्धा आहे असे भैरवनाथ देवस्थान अंकोली तालुका मोहोळ या देवस्थानासाठी या निमित्तानं या परिवारातर्फे देणगी देण्यात येते. महावीर तळेकर यांनी या देणगीचा स्वीकार करायचा आहे. महेश तळेकर सर ही देणगी वितरित करतात. या परिवारातील आमचे मित्र भारत तळेकर हे वालेकरवाडी चिंचवड येथे स्थायिक झाले आणि स्थायिक झाल्यानंतर चिंचवड परिसराशी एक वेगळं नातं त्यांनी जोडलं. आजच्या या कार्यक्रमानिमित्त या परिसरातही काही देणगी देण्याचा तळेकर परिवाराचा मानस आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वालेकरवाडी पिंपरी चिंचवड पुणे या मंदिरासाठी या परिवाराकडून देणगी देण्यात येते. बाजीराव शिवराम वालेकर यांना मी विनंती करतो की या देणगीचा तळेकर परिवारातर्फे स्वीकार करावा. गुरुदत्त मित्र मंडळ सायली कॉम्प्लेक्स वालेकरवाडी पिंपरी चिंचवड पुणे या मंडळासाठीही या परिवारातर्फे देणगी देण्यात येते. या देणगीचं वितरण महेश तळेकर सरांच्या हस्ते होत आहे. आलेत का? नाव पाकिटावर. या मंडळाचे संजय इंगळे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी तळेकर परिवारातर्फे दिल्या जाणाऱ्या देणगीचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. महेश तळेकर सरांना मी विनंती करतो की आपण ही देणगी सुपूर्द करावी. श्री महादेव मंदिर वालेकरवाडी पिंपरी चिंचवड पुणे या मंदिरासाठीही या परिवारातर्फे देणगी देण्यात येते. प्रशांत रामदास वालेकर व सोमनाथ मारकड इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर पिंपरी चिंचवड
यांनी या देणगीचा स्वीकार करायचा आहे. तळेकर परिवारात तर्फे दिली जाणारी ही देणगी आजच्या या कार्यक्रमानिमित्त आव्हानच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी या देणगी देण्यात येत आहेत. त्या देणगीचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. आजच्या या कार्यक्रमानिमित्त हरिभक्त परायण वाणी प्रभू श्री बाळासाहेब शिंदे महाराज यांनी अतिशय उत्कृष्ट असे प्रवचन सेवा या ठिकाणी आपण सर्वांसाठी दिली. तर त्यांचं मानधन म्हणून मानधन त्यांना देण्यात येत आहे. त्याचाही स्वीकार त्यांनी करावा. रमेश आप्पा तळेकर आहेत का आप्पा? इकडे गेलेत का? भारत जास्त महेश तळेकर सरांना मी विनंती करतो की आपण हे मानधन हरिभक्त परायण बापूसाहेब शिंदे महाराज यांना वितरित करावं. हा, यानंतर पसायदानाचा कार्यक्रम होईल. हरिभक्त परायण बापूराव शिंदे महाराज यांना विनंती करतो की आपण बाळासाहेब शिंदे महाराज विश्वात्मके देवे येणे वागे दिवसावे तो सोडे मजगावे तसाय नामे जे कळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी वाढो होता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पावो तो जे वांछिल तो ते लावो प्राणी जात वर्ष ते सर्व मंडळी ईश्वर निष्ठांची मान्य झाली अनवरत मंडळे भेटतुया होता कला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलती आडव पियुषांचे चंद्रमेघे लांछन भारतन देता पहिल हे सदा ही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई लोके भजनो आदि पुरखे अखंडित आणि ग्रंथो भजविये विशेषी लोके दृष्टांत विजय होवावे हे तमरे श्री विश्वेश्वरा हो आज नील दान पसाहो हे वरे दान देव सुखिया झाला हे वरे दान देव सुखिया झाला हे वरे दान देव सुखिया झाला. हरी ओम शांती शांती शांती. मला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. उत्तरेश्वर भगवान की जय. सब संतन की जय.